हॅलो ऑल, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अमोल सर मॅथ फिजिक्स. तर आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरचे MCQ सॉल्व्ह केलेले आहे. तो व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल, त्याचे डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकेल. आता आपण क्वेश्चन नंबर 10 न्यूमेरिकल पासून सॉल्व्ह करतोय. न्यूमेरिकल जे आहेत क्वेश्चन नंबर 10 पासून पुढे दिलेत. तर हा आहे क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मी रीड करतो, त्यामध्ये काय दिलंय ते तुम्हाला समजून जाईल. इथे स्क्रीन मध्ये पण क्वेश्चन देईल मी. तर क्वेश्चन नंबर 10 मध्ये असं दिलंय, अ बॅटरी ऑफ EMF 4 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम इज कनेक्टेड in parallel with another battery of 1 volt and internal resistance 1 ohm with their like poles connected together. Like pole म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह सेम कनेक्ट केलेले आहे. The combination is used to send current through an external resistance of 2 ohm. External resistance 2 ohm दिलाय, त्यामधनं तुम्हाला करंट काढायचा आहे. तर E1 एक बॅटरी, त्याचा 4 व्होल्ट दिलाय, इंटरनल रेजिस्टन्स 1 ओम दिलाय. E2 1 व्होल्ट दिलाय, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स 1 ओम दिलाय. आणि एक एक्सटर्नल रेजिस्टन्स दिलाय, मी R एक्सटर्नल लिहितो, त्याला R एक्सटर्नल 2 ओम दिलाय. याच्यामधनं तुम्हाला फ्लो होणारा करंट करायचा आहे. तर क्वेश्चन मध्ये त्याची कंडिशन दिली आहे की दोन सेल असे कनेक्ट केले पॅरलल मध्ये, ज्या जसे कनेक्ट केले त्यांचे जे लाईक पोल आहे, लाईक पोल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हला कनेक्ट झाला पाहिजे, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हला कनेक्ट झाला पाहिजे. कॉम्बिनेशन दोन येणार सेलचे, एक असा एक कॉम्बिनेशन येईल आणि एक दुसरं कॉम्बिनेशन असं येणार. इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बघा पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट झालाय, निगेटिव्हला निगेटिव्ह कनेक्ट झाला, म्हणजे लाईक पोल कनेक्ट झाले. इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला निगेटिव्ह कनेक्ट झाला आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट झाला. तर हे लाईक पोल कनेक्ट नाही झाले, इथे लाईक पोल कनेक्ट झाले. म्हणजे असं कनेक्शन तुम्हाला बनवायचंय. दोन सेल जे कनेक्ट आहेत पॅरलली, त्यांचा लाईक पोल कनेक्ट झाले पाहिजे. एक आहे 4 व्होल्ट, एक आहे 1 ओम. इथे मी कनेक्शन दाखवलंय. इथे पॉझिटिव्ह, इथे येईल निगेटिव्ह, इथे येईल पॉझिटिव्ह, इथे येईल निगेटिव्ह. 4 व्होल्टची जी सेल आहे, जो बॅटरी आहे, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स R1 1 ओम इथे कनेक्ट केलाय आणि E2 1 व्होल्ट दिलाय, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स R2 इथे कनेक्ट केलाय. आता काय म्हणलं क्वेश्चन मध्ये, असं बोलला की एक्सटर्नल रेजिस्टन्स 2 ओहमचं मी कनेक्ट केलं, याला एक्सटर्नल रेजिस्टन्स 2 ओहम कनेक्ट करायचंय आणि मग इथून जे करंट फ्लो होणार आहे, या 2 ओहम मधून जे करंट फ्लो होईल, ते करंटची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे, किती एम्पियर करंट असणार. ठीक आहे. तर हा क्वेश्चन तुम्ही KVL क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ नुसार सोडू शकता, किंवा यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे, ती शॉर्टकट ट्रिक सांगतो मी. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ ने जर सोडवायचा असेल तर इथे एक लूप कन्सिडर करायचा. इथून स्टार्ट करा, एक कोणत्याही सेलवरचा घ्या आणि एंड इथे करा, एक लूप होईल. दुसरा लूप हा घेऊ शकता किंवा हा पण घेऊ शकता, एक छोटा हा लूप. कोणताही 2 लूप घ्या, KVL चे इक्वेशन सॉल्व्ह करा, तिथनं तुम्हाला करंटची व्हॅल्यू भेटून जाईल. किंवा दुसरं एक लक्षात ठेवा, सेल ज्यावेळेस कनेक्ट असतात सिरीज आणि पॅरलल मध्ये, तर त्यांचं व्होल्टेज कसं ऍड होतं, इक्विव्हॅलंट व्होल्टेज कसं करायचं. ज्यावेळेस सिरीज असेल खूप इझी आहे, E1 E2 आहे, सिरीज मध्ये जोडलाय. ज्यावेळेस सिरीज मध्ये जोडला असेल तर या पॉइंटचं टर्मिनलचं जर मी व्होल्टेज काढलं या दोघांचं इथे, तर इथे येणार दोघांचं, बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं आहे सिरीज मध्ये. तर या दोघांचे इथे ऍडिशन होणार, टोटल इथे येईल E1 प्लस E2. इथे E1 इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याचं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह झालंय. किंवा असं जरी जोडलं त्याला, एक छोटा इकडे आणि मग इकडे असं जोडलं, इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह सारखे सारखे टर्मिनल जर जोडले, हे सिरीज कनेक्शन आहे, तर त्यामध्ये येणार E2 मायनस E1 किंवा E1 मायनस E2 म्हटलं तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा, इथे जो मोठा आहे, जर E2 मोठा असेल तर E2 मधनं E1 काढायचं, किंवा जर का E1 मोठा असेल, E1 जर मोठा असेल, इकडचा व्होल्टेज कोणाचं मोठं दिलंय ते बघायचं. E1 जर मोठा असेल तर E1 मायनस E2, किंवा E2 मोठा दिला असेल तर E2 मायनस E1, याला उलट करायचं, मग निगेटिव्ह साईन
अगोदर ज्याला जो मोठा आहे E2 मायनस E1 येईल जर मोठा असेल तर, आणि E1 जर मोठा असेल तर E1 मायनस E2 येईल. हे झालं सिरीज कनेक्शन साठी. आता बघू पॅरलल कनेक्शन मध्ये काय होतं. पॅरलल कनेक्शन मध्ये सिरीज कनेक्शनचं इक्विव्हॅलंट व्होल्टेज असं काढायचं. पॅरलल कनेक्शनचं इक्विव्हॅलंट व्होल्टेज बघू आपण. इथे एक क्वेश्चन मध्ये पॅरलल कनेक्शन दिलंय. पॅरलल मध्ये एक सेल असा जोडला, त्याचा रेजिस्टन्स R1, एक सेल असा आहे आणि याचा रेजिस्टन्स R2, E1 आणि E2. आता हे दोन जोडले आहेत पॅरलल मध्ये. मी इकडे कनेक्शन जोडलं म्हणून पॅरलल झाले. हे दोन जर नसतं तर ते सिरीज बनलं असतं. तर इथे कनेक्शन ह्या साईडला काहीतरी जुडणार आहे, मग ते पॅरलल होणार. हे पॅरलल होईल. त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसं काढायचं लक्ष द्या. E1 लक्ष द्या, महत्वाचं आहे. क्वेश्चन येतो याचा असं डायरेक्ट, ठीक आहे. MCQ मध्ये पण येतो, बोर्ड मध्ये पण येतो. तर E1 घेतला तर इथे R2 घ्यायचं त्याच्यासोबत. E1 इंटू R2 प्लस E2 इंटू R1, E2 इंटू R1 अपॉन R1 प्लस R2, R1 प्लस R2. लक्ष द्या, याचं इक्विव्हॅलंट मला सर्किट काढायचं आहे. इथे त्याचं इक्विव्हॅलंट सर्किट बनणार आहे. या दोघांना कंबाईन करून मी एक छोटं बनवणार आहे. तर इथे जे EMF येईल इथला इक्विव्हॅलंट, इक्विव्हॅलंट लिहायचं आहे मला. इक्विव्हॅलंट जर मला लिहायचं आहे इथला, तर इक्विव्हॅलंट किती येणार आहे ह्या ठिकाणचा इक्विव्हॅलंट, तर या दोघांचा कंबाईन म्हणून तो बनणार आहे. तर त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इक्विव्हॅलंट इक्वल्स टू इज इक्वल्स टू E1 इंटू R2, समोरचा सोबत घ्यायचं. E1 इंटू R2 प्लस E2 इंटू R1, E1 इंटू R2 प्लस E2 इंटू R1, आणि खाली दोघांची ऍडिशन R1 प्लस R2. लक्षात घ्या, पॉझिटिव्ह टर्मिनल आणि पॉझिटिव्ह टर्मिनल इकडे सारखे याला जोडलंय, तर इथे प्लस येईल. उलट जर असेल, इथे पॉझिटिव्ह असतं, इथे निगेटिव्ह टर्मिनल जर अगोदर असतं, सेल जर असा कनेक्ट असता खालचा सेल, तर इथे मायनस आलं असतं, सबट्रॅक्शन झालं असतं. दोघांचं जर कनेक्शन सारखं असेल, इथे बघा दोघांचं पॉइंट पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह, सारखे टर्मिनल इथे जुडलेत, सारखे टर्मिनल इथे जुडलेत, तर इथे ऍडिशन होईल, प्लस होईल. पण जर असं असतं, इथे असतं निगेटिव्ह आणि इथे असतं पॉझिटिव्ह, तर हे पॅरलल मध्ये आहे, तर यांचं व्होल्टेजचं पोलॅरिटी चेंज झाली आहे, सारखी नाहीये, तर इथे प्लसच्या जागी येईल मायनस. हे नक्की लक्षात ठेवा, ठीक आहे, मिस्टेक करायची नाही. तर सध्या क्वेश्चन मध्ये असं दिलंय की लाईक पोल कनेक्टेड दिलेत. लाईक पोल कनेक्टेड म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्हला. तर हे सर्किट मी इथे दाखवलंय बघा. तर हा फॉर्म्युला आहे तुमचा इक्विव्हॅलंट व्होल्टेज काढायचा. आता इक्विव्हॅलंट व्होल्टेज काढलं, त्यानंतर हे दोन रेजिस्टन्स आहे, हे पण पॅरलल आहे. तर आपल्याला पॅरललचा फॉर्म्युला ऑलरेडी झाला आहे. दोन रेजिस्टन्स ज्यावेळेस पॅरलल असतील, R1 आणि R2 इथे पॅरलल आहे, R1 R2 पॅरलल आहे, तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येणार R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. दोन रेजिस्टन्स पॅरलल असेल तर त्यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असतं R1 इंटू R2, दोघांचं मल्टिप्लिकेशन वरती, दोघांची ऍडिशन खाली. तर हे करायचं. आता हे दोन फॉर्म्युले यूज करून आपण हा क्वेश्चन सोडवणार आहे. तर हे कन्सेप्ट क्लिअर झाली आहे. हे क्वेश्चन सोडवण्यासाठी महत्वाचे आहे. तर हे कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तर आता क्वेश्चन कडे जाऊ. तर क्वेश्चन मध्ये दोन सेल पॅरलल मध्ये जुडले, त्यांचा R1 आणि R2 दिलाय. तर इक्विव्हॅलंट सर्किट बघा आता काय येईल. इथला इक्विव्हॅलंट व्होल्टेज काय येणार आहे सेलचा, फॉर्म्युलानुसार आपल्याला काढावं लागेल. आणि 2 ओहम दिलाय एक्सटर्नल रेजिस्टन्स, याचा सेलचा इक्विव्हॅलंट व्होल्टेज इथे येणार, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इथे येणार, आणि त्याला सिरीज होऊन जाईल मग हे 2 ओहम. इथे तो पॅरलल मध्ये आहे, ज्यावेळेस दोघांना एक बनवणार मग हा सिरीज मध्ये येईल. मग आपण त्याला इझिली सॉल्व्ह करू शकतो. इक्विव्हॅलंट व्होल्टेज काढण्यासाठी फॉर्म्युला आपण बघितला. इक्विव्हॅलंट साठी E1 R2 प्लस E2 R1 प्लस काय घेतलं, कारण लाईक पोल कनेक्टेड आहे म्हणून प्लस आलं, R1 प्लस R2. E1 ची व्हॅल्यू 4 आहे, 4 इंटू R1 आणि R2 दोन्ही पण 1 1 आहे, तर आपला येईल 4 इंटू 1 प्लस E2 ची व्हॅल्यू 1 व्होल्ट आहे, E2 1 व्होल्ट आहे, 1 इंटू 1 अपॉन R1 R2 दोन्ही पण 1 1 आहे, तर 1 1 ठेवा, 1 प्लस 1. इथे होईल 4 इंटू 1 4 प्लस 1
अपॉन 2, 4 प्लस 1 5 अपॉन 2. एवढं व्होल्टेज आलं. इक्विव्हॅलंट व्होल्टेज काढलं आपण, लक्षात ठेवा. हे इक्विव्हॅलंट व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे. तर येणार 5/2. R1 R2 यांचा इक्विव्हॅलंट काढायचा आपला. R1 R2 चा इक्विव्हॅलंट काय येईल? तर सेम आता मी सांगितलंय, पॅरलल रेजिस्टन्स जर असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन वरती, ऍडिशन खाली. दोन्ही पण 1 1 आहे, तर 1 × 1 अपॉन 1 + 1. 1 × 1 1 होईल आणि 1 + 1 2. तर 1/2 ओहम आलं. R इक्विव्हॅलंट आला 1/2 ओहम. याच्यात कोणाला काय डाऊट? आता लक्ष द्या. हा रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स दोन्ही आता सिरीज बनले आणि व्होल्टेज तुम्हाला माहिती आहे, तर ओहम्स लॉ ने तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. हे दोन रेजिस्टन्स सिरीज मध्ये तर डायरेक्ट ऍड होतील. तर नवीन सर्किट जे मी आता इथे काढतो, हे लक्षात ठेवा, लिहून ठेवा. मी याला मिटवतोय. तर 1/2 आणि 2 दोघांचे ऍडिशन होणार, सिरीज येतात, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येईल. आता या केसमध्ये मी डायरेक्ट आता लिहित नाही, ते तुम्ही समजून घ्या. इक्विव्हॅलंट व्होल्टेज आता 5/2, रेजिस्टन्स या दोघांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मी इथे लिहिणार आहे 2 + 1/2. 2 आणि अर्धा म्हणजे 2.5 म्हणजे 5/2. म्हटलं तर करून ठेवा, इथे लिहितो मी 2 + 1/2. क्रॉस करणार याला 2 × 2 4, 1 × 1 1, 4 + 1/2. 4 + 1 किती? 5/2. हे झालं तुमचं या दोघांचं सिरीज कनेक्शन, इथे लिहिलं. ठीक आहे. तर मी आता यांना दाखवतो इथे 5/2 ओहम. आता 5/2 आपला व्होल्टेज आलाय 5/2, रेजिस्टन्स पण 5/2 आलाय. तर करंट काढायचं 2 ओहम मधून जाणारा, सेम व्होल्टेज सेम रेजिस्टन्स आहे, तर करंट येईल 1 अँपिअर. याचा जर ओहम्स लॉ जर लावला मी, तर V = 5/2 आणि I × R. R किती आहे? V = IR. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, V = I × R. तर R दिलाय 5/2 आला आपला. तर हे सगळं इकडे जाईल, I होणार 5/2, 2 वरती जाईल, खाली येईल 5, 2 2 कॅन्सल, 5 5 कॅन्सल, I आला 1 अँपिअर. तर I करंट फ्लोइंग थ्रू 2 ओम रेजिस्टन्स इज 1 अँपिअर. काही डाऊट असेल तर विचारा. कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. परत एकदा एक्सप्लेन करतो. 2 सेल दिले होते, त्यांचा इंटरनल रेजिस्टन्स दिला होता. मग हे पॅरलल मध्ये होते. पॅरलल मध्ये असल्यामुळे आपल्याला इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला माहित पाहिजे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, खूप महत्वाचा आहे. इझिली सॉल्व्ह होतं. नाहीतर केव्हीएल ने जर करसाल, केव्हीएल ने क्वेश्चन सॉल्व्ह होतो पण टाइम लागेल, त्याला जास्त वेळ लागेल. तर एमसीक्यू जर आला तर तुम्हाला या मेथडने जावं लागेल. इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला हा आहे E1 E2, 4 आणि 1 दिलं होतं. R1 R2 1 1 व्हॅल्यू टाकले, तुमचा इक्विव्हॅलंट व्होल्टेज आला 5/2. व्होल्टेज लिहिला मी 1/2 आणि 2, हे दोन आता सिरीज मध्ये झाले. हे सर्किट रिड्यूस झालंय, छोटं झालं. तर आता हे दोन सिरीज मध्ये, सिरीज मधला इथे लिहिलं मी, सिरीज मध्ये डायरेक्ट ऍड करत असते, लक्षात ठेवा. पॅरलल मध्ये दोघांचं मल्टिप्लिकेशन वरती, दोघांचे ऍडिशन खाली, सिरीज मध्ये डायरेक्ट ऍडिशन. 2 आणि 1/2 होणार 5/2. 5/2 म्हणजे 2.5, त्याचा अर्धा. इथे 5/2 ठेवला, व्होल्टेज आहे 5/2. व्होल्टेज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स, ओम्स लॉ. ओम्स लॉ नुसार तुम्हाला माहिती आहे आपल्याला करंट काढायचं, याच्यातून जाणारा इथून जाणारा करंट जर काढायचा असेल तर व्होल्टेज डिवाइडेड बाय रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स इकडे येणार, तर 2 वरती जाणार, 5 खाली जाणार, 2 2 कॅन्सल, 5 5 कॅन्सल, 1 अँपिअर आन्सर. ओके. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता क्वेश्चन नंबर 11, सेम क्वेश्चन नंबर 10 सारखाच आहे, सेम सर्किट. त्यामध्ये क्वेश्चन मध्ये असं बोलला आहे 2 सेल ऑफ ईएमएफ 1.5 आणि 2 व्होल्ट. 1.5 आणि 2 व्होल्ट सेलचे ईएमएफ आहे. R1 आणि R2 इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम आणि 2 ओहम दिले. ते कसे कनेक्ट केलेत? Are connected in parallel so as to send current in same direction through an external resistance 5 ohm. हे दोन सेल असे कनेक्ट केलेत की करंट सेम डायरेक्शन मध्ये फ्लो झाला पाहिजे एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून. बघा ना, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे.
इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, तर हा करंट इकडे पाठवणार, असं जाणार, इथून करंट पाठवणार, इकडे जाणार, तर सेम डायरेक्शन मध्ये करंट फ्लो झालं पाहिजे. त्यासाठी टर्मिनल तुम्हाला असे जोडावं लागेल. याला जर उलटा जोडला टर्मिनल तर याचं करंट इकडे फ्लो होईल, याचं करंट इकडे फ्लो होईल. जर इथे जर याचा इकडे पॉझिटिव्ह नसता, ह्या साईडला जर याचा पॉझिटिव्ह असता, लक्ष द्या, जर इकडे पॉझिटिव्ह असता आणि इकडे निगेटिव्ह असता, तर यामध्ये करंट इकडे गेला असता, याचं करंट इकडे गेला असतं, याचं करंट ह्या साईडला, तर डायरेक्शन चेंज झाली असती. तर अगोदर त्याने लाईक पोल, पहिला क्वेश्चन जो होता त्यामध्ये बोलला होता की लाईक पोल कनेक्टेड. आता सेम मिनिंग, फक्त वर्डिंग अलग. काय बोलला होता की एक्सटर्नल रेजिस्टन्स मधनं करंट सेम डायरेक्शन मध्ये फ्लो झाला पाहिजे, म्हणजेच तेच लाईक पोल जर कनेक्ट असेल तर फ्लो होईल, नाहीतर अपोजिट डायरेक्शन मध्ये जाईल. दोघांचं जे करंट आहे सेम डायरेक्शन मध्ये फ्लो झालं पाहिजे, म्हणजे असं कनेक्शन दिलंय. E1 दिलंय 1.5, E2 दिलंय 2 व्होल्ट, R1 आणि R2 1 आणि 2 ओहम. तर रिपीट सेम क्वेश्चन आहे, सेम कन्सेप्ट रिपीट ॲज इट इज. इक्विव्हॅलंट डायग्राम मला काढायची आहे, तर इक्विव्हॅलंट डायग्राम काढण्यासाठी तुम्हाला इक्विव्हॅलंट व्होल्टेज काढावं लागेल. इक्विव्हॅलंट व्होल्टेजचा फॉर्म्युला आत्ता बघितला आपण, E1 इंटू R1 प्लस E2 इंटू R, E1 इथे R2 आहे, E1 इंटू R2 प्लस E2 इंटू R1 अपॉन R1 प्लस R2. E1 इंटू R2 दुसऱ्याचा घ्यायचा, E1 इंटू R2 प्लस E2 इंटू R1, R1 प्लस R2. व्हॅल्यूज तेव्हा 1.5 आणि 2 आहे. 1.5 इंटू याचा व्होल्टेज, याचा रेजिस्टन्स इंटू 2 प्लस E1 2 आहे, 2 इंटू 1 अपॉन 1 प्लस 2. 1.5 चा डबल 3, 3 देईल प्लस 2 इंटू 1 2 अपॉन 1 प्लस 2 3, 3 प्लस 2 5/3 व्होल्ट. E इक्विव्हॅलंट येणार, E इक्विव्हॅलंट 5/3 व्होल्ट. समजलं का भाई काय विषय आहे? सोपं आहे, समजलं असेल असं मला वाटतं. बघ बाबा, लक्ष दे, हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा भाई. तो फॉर्म्युला माहित पाहिजे. पॅरलल कनेक्शन असेल तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आणि इक्विव्हॅलंट व्होल्टेज कसं काढायचं, हे झालं इक्विव्हॅलंट व्होल्टेज. आता इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स दोघांचा गुणाकार वरती R1 इंटू R2, खाली दोघांची ऍडिशन R1 प्लस R2. तर एकदम इझी भावा, लक्ष दे, R1 आणि R2 यांचा गुणाकार वरती आणि खाली दोघांची ऍडिशन. R1 R2 1 आणि 2 दिलंय, मग ठेव तिथे, सोपं आहे. 1 इंटू 2 1 प्लस 2, 1 इंटू 2 2 भावा, 2 भागीला 3 दोघांची ऍडिशन झाली, 2/3 आला R इक्विव्हॅलंट. आता R इक्विव्हॅलंट आलाय, तर हे सर्किट आता रिड्यूस करणार आहे मी. हे समजलं असेल तुम्हाला. मी आता सर्किट रिड्यूस करतो आणि सर्किट काढतो. आता इथेच चेंज करू का, इथेच चेंज करतो मी. त्या दोघांचं कॉम्बिनेशन एक बनवणार आणि या दोघांचं कॉम्बिनेशन एक बनवणार. व्होल्टेज आहे 5/3, रेजिस्टन्स आहे 2/3. तर भाई तेवढा लिहून ठेव, लक्षात ठेव. मी याला कमी करतो, याला रिड्यूस केला आता, तर व्होल्टेज येईल आता 5/3 इक्विव्हॅलंट. E इक्विव्हॅलंट येणार 5/3 आणि R इक्विव्हॅलंट येणार 2/3 आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स 5 आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि R इक्विव्हॅलंट आता सिरीज मध्ये झाला. सिरीज मध्ये झाला तर त्यांचे सिरीजचं कनेक्शन परत आणखी एक सर्किट रिड्यूस होईल. मी हे सर्किट मिटवतो ते लिहिलेलं आणि नवीन सर्किट परत बनवतो तिकडे. आता सर्किट बनेल एकच रेजिस्टन्स आणि एक व्होल्टेज. इथे व्होल्टेज 5/3 आणि रेजिस्टन्स, याची व्हॅल्यू मला काढायची आहे. याची व्हॅल्यू काढण्यासाठी 5 आणि 2/3 यांची ऍडिशन करावं लागेल. सिरीज आहे ना, सिरीज मध्ये डायरेक्ट ऍड करायचा, काही विषय नाही. डायरेक्ट ऍड करायचा 5 प्लस 2/3. ही ऍडिशन कोणाला येत नाही रे, येईल. क्रॉस कनेक्शन करा. 5 इंटू 3 15, 5 इंटू 3 15 प्लस 2 अपॉन 3, 15 आणि 2 17, 17/3 आलं. तर इथे येणार
17/3. आता आता ओम्स लॉ लावा भाई. ओहम भाऊने काय म्हणलं होतं? ओम भाई म्हणे किंवा व्होल्टेज जो आहे तो असतो करंट आणि रेजिस्टन्स यांचं प्रोडक्ट. करंट आणि रेजिस्टन्सचं प्रोडक्ट. इथलं आपल्याला करंट काढायचंय, तर करंट येईल V/R. V/R व्हॅल्यूज ठेव भाई. व्होल्टेजचं व्हॅल्यू आली 5/3, करंटची व्हॅल्यू आली 7/3. ठेवून दे. 5/3 त्याच्या खाली आहे 7/3, 17/3, 17/3. हा 3 सगळ्यात वरती जाईल, 3 आणि 3 कॅन्सल. तर करंट आलं 5/17. करंट आलं 5/17 अँपियर. हे युनिट लिहायचं अँपियर. अँपियरने शोधलं होतं ते करंट, म्हणून त्याचं युनिट लिहितो आपण. अँपियर हा सायंटिस्ट होता. तर 5/17 अँपियर हे आन्सर. क्लिअर भाई? सेम पहिला क्वेश्चन आहे, रिपीट कन्सेप्ट तीच आहे. सर्किट दिलं होतं, त्याला आपण रिड्यूस करत असं सर्किट बनवलं आणि ओम्सला लावला. हे परत एकदा बघून घ्या. सिरीज पॅरलल कनेक्शन आणि कॅल्क्युलेशन इझी आहे, समजून जाईल. तर हा झाला क्वेश्चन नंबर 11. आता क्वेश्चन नंबर 12. आता बघू क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 रीड करतो. इझी आहे क्वेश्चन. अ व्होल्टमीटर हॅज अ रेजिस्टन्स 30 ओम. 30 ओम रेजिस्टन्स दिलाय व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स. ठीक आहे, हे व्होल्टमीटरचं आहे. आणि what will be its reading when it is connected across a cell of 2 volt having internal resistance 10 ohm. व्होल्टमीटर आहे, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स, त्याचा रेजिस्टन्स आहे 30 ओम. एक सेल आहे, त्या सेलचा व्होल्टेज दिला 2 ओम आणि इंटरनल रेजिस्टन्स 10 ओम. तर याचं व्होल्टेज मेजर करण्यासाठी हा व्होल्टमीटर तिथे कनेक्ट केला. इथे सेल आहे आणि इंटरनल रेजिस्टन्स आहे. सेलचा व्होल्टेज आहे E 2 व्होल्ट आणि R 10 ओहम. इथे काहीतरी व्होल्टेज असणार या 2 पॉइंट मध्ये. ते व्होल्टेज मेजर करण्यासाठी व्होल्टमीटर कनेक्ट केला. व्होल्टमीटर जोडला की आपण लक्षात ठेवा, व्होल्टमीटर पॅरलल मध्ये जोडतो, सिरीज मध्ये जोडत नाही. ठीक आहे, सिरीज मध्ये अॅमीटर जोडतो. सिरीज मध्ये करंट मेजर करतात, करंट मोजण्यासाठी अॅमीटर जोडतो. पॅरलल मध्ये आपण व्होल्टेज कोणत्याही 2 टर्मिनलचा व्होल्टेज मोजला तर व्होल्टमीटर आपण पॅरलल मध्ये जोडतो. तर 30 ओहम जे रेजिस्टन्स आहे ते व्होल्टमीटरचं इथे जोडलंय आपण. तर काहीतरी करंट फ्लो होईल इकडनं, मग त्या व्होल्टेजचे रिडिंग देईल की किती व्होल्टेज आहे. तर त्यामध्ये करंट फ्लो होणार, तर त्या जिथून ते करंट फ्लो होणार आहे त्याला जे रेजिस्टन्स आहे ते 30 ओहम आहे. आर व्होल्टमीटरचा RV हा किती व्होल्टेज दाखवेल. इथे काहीतरी ड्रॉप होणार ना, इथे 2 व्होल्टेज आहे, इथे काहीतरी लॉस होईल, इथे काहीतरी लॉस होईल. तर यामध्ये लॉस किती झाला, व्होल्टमीटर मेजर करतो व्होल्टेज, तर रिडिंग किती दाखवणार म्हणजे व्होल्टेज किती दाखवणार. ह्या 2 मध्ये किती असेल काढला तरी चालेल, इथे काढला तरी चालेल. सेम इथे जो व्होल्टेज ड्रॉप येणार तो इथे येईल, म्हणजे 2 मधून इथे काहीतरी लॉस होईल तो दाखवेल. तो 2 मधून इथे किती लॉस होईल तो काढून टाकायचा, ते व्होल्टेज येऊन जाईल. तर आता हे सर्किट इझी आहे, सिरीज आहे, सिरीज कनेक्शन आहे. तर 30 आणि 10, 30 आणि 10 सिरीज झालं. तर मग आता सिरीजचं कनेक्शन डायरेक्ट ऍडिशन करायची सांगितली मी. 30 आणि 10 किती होईल, 40 ओहम येणार. आणि व्होल्टेज किती दिला भाई, व्होल्टेज दिलं 2 व्होल्ट. करंट काढू शकतो, सोपं आहे ओम्सला. V = IR. व्होल्टेज आहे 2, करंट काढायचा आहे, R किती 40. तर करंट येणार 2/40. 2/40 म्हणजे 1/20. 1/20 अर्धा केलं भाई. हाफ करून टाकलं त्या दोघांना. 2चा अर्धा 1, 40चा अर्धा 20. असंच ठेव, पॉईंट मध्ये लिहायचं तर पॉईंट मध्ये लिहायचं गरज नाही. 1/20 अँपियर एवढं आलं. आता मी काय सांगितलं, व्होल्टेजची रिडिंग तो याच्या अक्रॉसची रिडिंग आहे ती देणार किंवा याच्या अक्रॉसची देणार. याच्या अक्रॉसचं आपण काढू शकतो, हे सोपं राहील. 30 रेजिस्टन्स आहे आणि 20 अँपियर करंट आहे. तर व्होल्टेज येणार सेम, परत फॉर्म्युला ओम्स नुसार. हे ओम्स नुसार लावलं होतं ह्या सर्किटला, आता मी लावतो इथे. याच्यातून फ्लो होणारा करंट जो आहे असा पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर असा जाईल. इथला करंट आला
1/20 इथून फ्लो होणारा करंट माहित आहे आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहित आहे, तर व्होल्टेज काढू शकतो आपण. याच्या अक्रॉस जे व्होल्टेज येणार तेच ह्या दोन टर्मिनलच्या अक्रॉस येणार. तर V इज इक्वल टू I इंटू आर. आय आहे 120 1/20 इंटू आर 30. 0 0 कॅन्सल. तर V येणार 3/2. 3/2 म्हणजे 3चा अर्धा. 3चा अर्धा दीड. 1.5 1.5 व्होल्ट येणार भाई. हे तुझं आन्सर. एकदम इझी आहे, सोपं होतं, काय विषय नव्हता त्याच्यात. काय सिरीज मध्ये कनेक्ट करणार आपण, सिरीज मध्ये नाही, पॅरलल मध्ये, व्होल्टमीटर पॅरलल मध्ये कनेक्ट करणार. तर हे सर्किट ऍक्च्युअली सिरीज झालं. ते पॅरलल मध्येच कनेक्ट केलंय, पण ते दुसरं काही कनेक्शन नाहीये. इकडे काही कनेक्शन असतं तर ते पॅरलल झालं असतं, पण इथे काही कनेक्शन नाहीये, म्हणून हे दोन्ही सिरीज झाले. व्होल्टमीटर पॅरलल मध्ये कनेक्ट करतो तर कन्फ्युज होऊ नका की इथे पॅरलल येईल. पॅरलल कनेक्शन कधी येईल, जेव्हा इथे दुसरं काही कनेक्टेड असतं, करंट इकडनं जात असतं दोन डायरेक्शन मध्ये, तर आलं असतं पॅरलल. इकडे काहीच नाहीये. जे करंट इथून येणार आहे तेच करंट इकडे फ्लो होणार आहे. जे करंट असं येईल तेच करंट फ्लो होईल. तर मग सिरीज, हे दोन रेजिस्टन्स सिरीज, म्हणून आपण त्याला ऍड केलं 10 आणि 30 40 ओम. ठीक आहे, काही विषय. क्वेश्चन नंबर 13 बघू. क्वेश्चन नंबर 13 रीड करतो मी. क्वेश्चन नंबर 13 जे लँग्वेज जी दिली आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे काय दिलंय. ते इझी आहे, लक्ष द्या. तर a set of 3 coils having resistance 10 ohm 12 ohm 15 ohm. 3 कॉईल आहे, त्या कॉईलचं काहीतरी रेजिस्टन्स असणार. ते जे रेजिस्टन्स आहे 10 12 आणि 15, 10 12 आणि 15 असं दिलंय. तर मग पुढे काय म्हणलं ते क्वेश्चन मध्ये, आर कनेक्टेड इन पॅरलल, ते पॅरलल मध्ये जोडले. दिस कॉम्बिनेशन, कोणतं कॉम्बिनेशन, जे पॅरलल मध्ये जोडले ते कॉम्बिनेशन जे बनलं ते कॉम्बिनेशन इज कनेक्टेड इन सिरीज, सिरीज मध्ये जोडलं. कोणाच्या, विथ द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 3 कॉइल्स, त्या तिन्ही कॉइलचं परत सिरीज कॉम्बिनेशन केलंय, त्यांच्यासोबत एक पॅरलल कॉम्बिनेशन जोडलंय. भरपूर साऱ्या कॉइल असणार त्या, मग या 3 कॉइल घेतल्या त्याने, आणि त्या 3 कॉइल घेतल्या, त्यात पहिल्या 3 कॉइल घेतलेला पॅरलल मध्ये जोडलात, नंतरच्या 3 कॉइल घेतलेला सिरीज मध्ये जोडलात, आणि त्यांना ते सिरीज मध्ये जोडलं, त्या दोघांचं कॉम्बिनेशन. Calculate the total resistance and current through the circuit if a battery of 4.1 volt is used to drawing a current. तर लक्ष द्या. तर एक सेल आहे EMF ज्याचा 4.1 व्होल्ट आहे असं दिलाय, तो जोडलाय यांच्या कॉम्बिनेशनला. काय दिलं क्वेश्चन मध्ये, हे 3 जे कॉइल आहेत त्या पॅरलल मध्ये जोडल्यात. इथं 10 ओहम, इथे 12 ओहम, इथे 15 ओहम, असे ते जोडल्यात पॅरलल मध्ये. यांचं कॉम्बिनेशन सिरीज मध्ये जोडलं, सिरीज मध्ये म्हणजे पुढे, आणि मग सिरीज मध्ये कोणाच्या, त्या तिघांच्या परत सिरीज मध्ये. तर इथे येईल 10, तिघांचं सिरीज कॉम्बिनेशन परत करायचं, 10 12 ओहम आणि 15 ओहम, हे सिरीज कॉम्बिनेशन जोडलं. यांचं झालं सिरीज, यांचं झालं पॅरलल, आहे ना, दोघांना जोडणार सिरीज मध्ये. आता इथून फ्लो होणारा करंट तुम्हाला काढायचा आहे, इथून फ्लो होणारा काहीतरी करंट असेल तो काढायचा आहे, आणि याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा आहे. आता लक्ष द्या, सिरीज मध्ये डायरेक्ट बेरीज होते, 10 12 आणि 15 डायरेक्ट ऍड करणार आपण. एक जे बनणार आहे तो इथे लिहितो मी, 10 आणि 12 22, 22 आणि 5 27 आणि 10 37, 37 ओहम येणार. एवढ्याच 37 व्होल्ट ओहम, 37 ओहम येणार ह्या 3चं कॉम्बिनेशन. आता ह्या 3चं कॉम्बिनेशन कसं, तर तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. दोघांचं कॉम्बिनेशन करून मग तुम्ही तिसऱ्या सोबत करू शकता. या दोघांचं ज्यावेळेस तुम्ही कॉम्बिनेशन करणार आणि मग तिसऱ्या सोबत तर पॅरलल. समजा दोघांचं केलं मी, तर दोघांचा गुणाकार वरती 12 गुणिले 10 भागिले दोघांचं बेरीज खाली 22, 120 भागिला 22 असं केलं तर चालेल. आणि मग याला पॅरलल कोण येईल, हा 15. सेम परत याचं आणि याचं पॅरलल कॉम्बिनेशन करायचं, असं केलं चालेल. किंवा लक्षात ठेवा, जर का समजा 3 रेजिस्टन्स जर पॅरलल आहे तर त्यांचं कसं करायचं, लक्ष द्या. R1 R2 आणि R3 यांचं पॅरलल कॉम्बिनेशन मला काढायचंय. तर
पॅरलल असेल तर तिघांची ऍडिशन वरती येईल, यांचं इक्विव्हॅलंट R1 इंटू R2 इंटू R3 खाली ऍडिशन. ज्यावेळेस दोन होते त्यावेळेस आपण दोघांची ऍडिशन करत होतो. आता इथे जे ऍडिशन येणार आहे ते दोघांची कशी करायची लक्ष ठेवा. दोघांची डायरेक्ट नाही जमत, ग्रुपिंग करायची. R1 R2 यांचं मल्टिप्लिकेशन, R1 R2 मल्टिप्लिकेशन एक ग्रुप झाला. नंतर R2 R3 दुसरा ग्रुप, R2 R3 प्लस R1 चा R2 सोबत झाला, R2 चा R3 सोबत झाला. आता R1 आणि R1 R3 दोन ग्रुप कंबाईन करा दोघांचा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, तिघांचं असं ग्रुप तयार करायचं, व्हॅल्यू काढायची. तर इथे व्हॅल्यू काढतो मी आणि तिथे सर्किट मध्ये दाखवतो. दोघांचा ग्रुप ज्यावेळेस तुम्ही करणार आरती, आता सगळ्यांचा अगोदर वरती मल्टिप्लिकेशन 10 आहे, 12 आहे, 15 आहे. 10 इंटू 12 इंटू 15 दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन. तर दोघांचं कॉम्बिनेशन 10 इंटू 12 प्लस 12 इंटू 15. आता 10चं आणि 15चं बाकी प्लस 10 इंटू 15. तर तिघांचं मल्टिप्लिकेशन वरती दोघांचा ग्रुप 10 इंटू 12 12 इंटू 15 10 इंटू 15 यांची ऍडिशन. या दोघांमध्ये इथे ऍडिशन आहे, हे ऍड आहे. तर 10 इंटू 12 इंटू 15 करायचं आहे. तर 12 इंटू 15 करून घ्या. 12 इंटू 15 0 एक रिमेन 3 इथे 0 5 इथे 1 0 8 1 180 आलं. आता लक्ष द्या 12 इंटू 15 180 इंटू 10 परत एक 0 होईल 1800 खाली 10 इंटू 120 प्लस 12 इंटू 15 इथे केलं आपण 180 प्लस 10 इंटू 15 150 खाली ऍड किती होईल यांचं ऍडिशन 1800 डिवायडेड बाय 150 आणि 120 170 आणि 270 270 आणि 370 आणि 70 140 440 आणि 450 450 बघून घ्या एकदा बघा 000 8 5 13 आणि 2 15 एक रिमेन झाला 3 आणि 1 4 बरोबर. ठीक आहे. तर इथं 0 कटेल आणि यांचं आता डिव्हिजन करायचं मला तर डिवाइड करा 15 द्या 15 3 45 15 1 15 30 उरला 15 दुने 30 3 चौक 12. डिव्हिजन परत एकदा समजून घ्या कसं समजलं तर मी त्याला इझी करून सांगतो परत. इथे आला होता 1800 खाली 450 आणि तिघांची ऍडिशन केली 0 कॅन्सल 15 ने डिवाइड करा 15 3 45 इथे 15 1 15 3 रिमेन झाला 15 दुने 30 3 1 3 3 चौक 12. तर यांचं कॉम्बिनेशन मधलंय 4 इथे 4 ओहम आणि याला सिरीज मध्ये आता 4.1 व्होल्ट 4.1 व्होल्ट. आता ओम्सला लावायचंय इझी आहे. याला जर मी कमी केलं आणखी सर्किट तर येईल 4 आणि 37 4 आणि 37 41 ओहम येणार 41 ओहम आणि त्याला व्होल्टेज जोडलंय 4.1 जोडलंय 4.1 व्होल्ट. तर ओम्स लॉ नुसार आपण आता ओम्स लॉ नुसार करंट काढणार आहे. करंट जर काढायचं झालं तर V अपॉन R V इक्वल टू IR असतं R तिकडे जाऊन डिवाइड होणार. तर I इक्वल टू व्होल्टेज दिलाय 4.1 अपॉन 41. तर इझी आहे 41 फक्त पॉईंट डेसिमल आहे. तर काय होईल त्याला डेसिमल इकडे करा वाटलं तर 41 अपॉन 41 इंटू 10 टू द पॉवर -1 होईल. याचा डेसिमल तिकडे गेला मी तर 1 होईल किंवा एक डेसिमल एक 0 खाली वाढून टाका 41 आहे 410 वाढून टाका 10 ने मल्टिप्लाय केलं इथे मल्टिप्लाय केलं इथे मल्टिप्लाय केलं इथे मल्टिप्लाय केलं एक डेसिमल जाईल खाली एक 0 राहील 10 ने मल्टिप्लाय केल्यावर एक डेसिमल वरचा गेला इथे 410 झाला इथे 10 टाइम्स 1/10 आय आला मग 1/10 म्हणजे 0.1 एम्पियर. क्वेश्चन एकदा परत बघून घ्या. क्वेश्चनची लँग्वेज समजणं महत्वाची होती. तिघांचं पॅरलल कॉम्बिनेशन अगोदर सिरीज कॉम्बिनेशन आणि त्यांना सिरीज मध्ये जोडलं.
तर हे पॅरलल कॉम्बिनेशनचा हा फॉर्म्युला लक्षात पाहिजे. तिघांचे मल्टिप्लिकेशन वरती दोन दोन ग्रुप करायचे, प्रत्येकासोबत आलं पाहिजे R1 R2 R2 R3 R1 R3 असं लिहून सॉल्व्ह करून घेतलं आपण. R इक्विव्हॅलेंट टाकला 4 ओम आणि ओम्स लॉने सोडवलं. इझी. ठीक आहे. तर आता रिमेनिंग क्वेश्चन बघू परत. खूप झालं सर, मला वाटतं 1 घंट्याचा व्हिडिओ झाला असेल. 1 घंट्याचा व्हिडिओ झाला असेल. कट होणार त्यात काही.